नीट पेपरफुटी प्रकरणात आता एक नवी माहिती समोर आली। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभमच्या हाती मिळाला होता। प्रश्नपत्रिका मिळताच शुभमची यूपीतल्या व्यक्तीशी संपर्क त्याने साधला होता आणि त्यानंतर हरियाणामधून पेपर राजस्थानच्या सिक्करला गेला। राजस्थानच्या सिक्करमधूनच पेपर वेगवेगळ्या राज्यात गेला। एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखात विकल्याचा संशय। 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याचा संशय। सीबीआय कडून आता आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाते। तर 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभमच्या हाती लागला होता अशी माहिती मिळते आणि त्यानंतर राजस्थानच्या सिक्करमध्ये देण्यात आला। एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखामध्ये विकल्याची माहिती आता समोर येते। 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाली होती। 27 एप्रिललाच नीटचा पेपर हा शुभम खैरनारच्या हाती मिळाला होता। आता सीबीआय कडून या सगळ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सध्या अनेकांना अटक करण्यात आलेली आहे आणि यातून आता नवी माहिती समोर येते। दरम्यान 27 एप्रिललाच नीटचा हा पेपर शुभमच्या हाती मिळाला होता अशी माहिती मिळते आणि त्यानंतर त्यानं राजस्थानमध्ये हा पेपर दिला। तिथून वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही प्रश्नपत्रिका विकण्यात आली। एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखांमध्ये विकल्याची माहिती मिळते। आधी हरियाणामध्ये आणि त्यानंतर पेपर राजस्थानच्या सिक्करला गेला आणि सिक्करमधूनच वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही प्रश्नपत्रिका देण्यात आली। एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखांमध्ये विकण्यात आली। दरम्यान या सगळ्या आर्थिक व्यवहारांची सीबीआय आता चौकशी करणार आहे।